नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला प्रॅक्टिस सेट नंबर 4 आहे। याच्या आधी आपण एकूण 3 प्रॅक्टिस सेट कव्हर केलेले आहेत। तर आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बुद्धिमत्तेचे एकूण 15 प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये सिलॉगिझमचे 5 प्रश्न असतील, अल्फान्यूमरिक सिरीजचे 5 प्रश्न असतील आणि 5 प्रश्न हे फ्लोर बेस्ड पझल म्हणजे जे मजल्यांचे पझल आहेत त्यावर आधारित असतील। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिलॉगिझमचे जे 4 बेसिक कीवर्ड आहेत त्या 4 बेसिक कीवर्डची माहिती घेतली होती। तर जे 4 बेसिक कीवर्ड कोणकोणते आहेत? ऑल, सम, सम नॉट आणि चौथा कीवर्ड आहे नो। तर हे सिलॉगिझमचे 4 बेसिक कीवर्ड आहेत आणि याच्यापासून तयार झालेल्या 4 केसेस पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या। त्या 4 केसेस कोणत्या कोणत्या? ऑल AR B, सम AR B, सम AR नॉट B आणि नो AR B। त्यापैकी पहिल्या ज्या 2 केसेस आहेत याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सम AR नॉट B आणि नो AR B याचं डिटेल एक्सप्लेनेशन, त्याचे कन्क्लुजन कसे काढायचे आणि त्यावर आधारित प्रश्न पाहू। तर सुरुवात करूया। आपलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? सम AR नॉट B। याची वेन डायग्राम कशी काढायची बघा। पहिल्यांदा आपण A चं सर्कल काढून घेतलं, याला नाव दिलं A। त्याच्यानंतर B चं सर्कल काढून घेतलं, याला नाव काय दिलं B। तर स्टेटमेंट काय आहे? सम AR नॉट B। A चा सम पार्ट हा B नाही, तर A चा सम पार्ट काढून घेऊ, थोडा रंगवून घेऊ आपण पार्ट। हा A चा थोडा पार्ट आहे, काही भाग आहे। A चा हा काही भाग आहे जो B नाही। तर B नाही म्हणते पण काय करू आपण, इथून एक रेष काढू आणि याला क्रॉस करून टाकू। म्हणजे याचा अर्थ काय झाला? A चा काही भाग हा B नाही। हा जो भाग आहे कलर दिलेला हा कधीच B होऊ शकत नाही। म्हणजेच मराठीत स्टेटमेंट कसं होईल? काही A हे B नाहीत। काही A हे B नाहीत म्हणलं की या रंगीत भागाकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे। तर आता हे जे स्टेटमेंट आहे याचे एकूण 6 कन्क्लुजन निघतात आणि हे 6च्या 6 कन्क्लुजन पॉसिबिलिटीमध्ये आहेत। याचा अर्थ काय झाला? हे इनडेफिनेट कन्क्लुजन आहेत। इनडेफिनेट कन्क्लुजन काय आहेत? कारण या कन्क्लुजनमध्ये पॉसिबिलिटी हा शब्द लागला आहे, शक्यता आहे। डेफिनेटली काय सांगता येत नाही, त्याच्यामुळं हे सगळे कन्क्लुजन इनडेफिनेट कन्क्लुजन आहेत। तर पहिलं कन्क्लुजनचं एक्सप्लेनेशन बघू। पहिलं कन्क्लुजन काय आहे? सम AR B इज अ पॉसिबिलिटी। तर ही जी वेन डायग्राम आहे याच्यामध्ये हा जो ब्लँक स्पेस दिसतोय आपल्याला, हा जो ब्लँक स्पेस दिसतोय हा पण याचा काही पार्टच आहे, बरोबर। हा कलर दिलेला हा याचा पार्ट आहे, परंतु हा कलर न दिलेला म्हणजे हा ब्लँक स्पेस हा पण पार्ट आहे। तर आपल्याला स्टेटमेंटनं फक्त या भागाबद्दल माहिती दिलेली आहे बघा। सम AR नॉट B म्हणलंय म्हणजे एचा जो हा कलर दिलेला भाग आहे हा कधीच B होऊ शकत नाही। पण एचा जो उर्वरित भाग आहे हा कलर न दिलेला, ज्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय म्हणलं होतं? ब्लँक स्पेस म्हणलं होतं। हा जो ब्लँक स्पेस आहे याच्याबद्दल स्टेटमेंटने आपल्याला काहीच माहिती दिलेली नाही। हा पण एचा पार्टच आहे ना। मग सम AR B इज अ पॉसिबिलिटी हे जे पहिलं कन्क्लुजन आहे ते खरं कसं आहे बघा। तर हा जो पार्ट आहे याचा हा पण B होऊ शकतो शक्यतेमध्ये। मी काय म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, जिथं जिथं ब्लँक स्पेस दिसते तिथं तिथं पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता हा शब्द जोडायचा। तर एचा हा पार्ट आहे, याला जर आपण काय B समजलं, हा जर पार्ट B आहे असं आपण समजलं, तर सम AR B इज अ पॉसिबिलिटी हे कन्क्लुजन 100% बरोबर आहे, बरोबर। दुसरं कन्क्लुजन काय दिलंय? नो AR B इज अ पॉसिबिलिटी। नो AR B इज अ पॉसिबिलिटी। तर स्टेटमेंटनं काय सांगितलंय? हा भाग जो आहे याचा हा तर B नाही म्हणलंय, पण हा जो उर्वरित भाग आहे याच्याबद्दल काय माहिती दिलेली नाही। तर आपण जर असं कन्सिडर केलं, हा जो भाग आहे हा पण B नाही असं जर कन्सिडर केलं, पहिली केस काय कन्सिडर केली होती? हा भाग आपण B आहे असं कन्सिडर केलं होतं आणि त्याच्यावरून पहिलं कन्क्लुजन काढलं होतं सम AR B इज अ पॉसिबिलिटी। आता आपण काय कन्सिडर करू? हा जो भाग आहे हा B नाही, हा B नाही, हा B नाही, म्हणजे हा भाग B नाही आणि हा कलर दिलेला तर B नव्हताच। हा कलर दिलेला भाग कधी B नव्हताच हे स्टेटमेंटनं सांगितलं होतं। हे भाग, हा जो भाग आहे कलर दिलेला हा B नाही म्हणलंय आणि आपण जर आता कन्सिडर केलं हा पण भाग B नाही, उर्वरित रिकामा जो भाग आहे जो ब्लँक स्पेस आहे हा पण B नाही असं जर आपण कन्सिडर केलं, तर आपलं दुसरं कन्क्लुजन येईल नो AR B इज अ पॉसिबिलिटी। कारण हा भाग तर B नव्हता आणि आता हा पण भाग B नाही, याच्यामुळं नो AR B इज अ पॉसिबिलिटी हे कन्क्लुजन येईल। तर बघा सिलॉगिझमचे एकूण जे 4 बेसिक कीवर्ड आहेत त्याच्यावरून आपण 4 बेसिक केसेस तयार केल्या होत्या। याचा अर्थ काय आहे? आपल्याला जर एखादं स्टेटमेंट दिलं तर त्याचे मॅक्झिमम बघा
4 कन्क्लुजन निघू शकतात, मॅक्झिमम 4 कन्क्लुजन कसे, ऑल, सम, सम नॉट आणि नो. याच्या व्यतिरिक्त काही शब्द येणार आहे का, ह्या 4 शब्दावरच आधारित आपल्याला कन्क्लुजन येणार ना. तर आता ए कडून आपण बी कडे जाताना बघितलं, सम ए आर बी इज अ पॉसिबिलिटी दिलं होतं, नो ए आर बी इज अ पॉसिबिलिटी दिलं होतं, आणि एचं हे तिसरं कन्क्लुजन म्हणजे सम ए आर नॉट बी. बघा हे तर आपल्याला स्टेटमेंटच दिलेलं आहे. म्हणजे ए कडून बी कडे जाताना आपल्याला जे 4 कीवर्ड वापरायचे होते, ऑल, सम, सम नॉट आणि नो, याच्यापैकी सम नॉट आणि नो हे कन्क्लुजनमध्ये दिलेले आहेत. सॉरी, सम आणि नो हे कन्क्लुजनमध्ये दिलेले आहेत, सम नॉट हे तर स्टेटमेंटच दिलेलं आहे. आता राहिलं फक्त ऑल. तर हे आपण चेक करू, ऑल ए आर बी हे पॉसिबिलिटी होती का नाही आपण चेक करू. आपण जर वेन डायग्राममध्ये लक्ष दिलं तर एचा हा जो भाग आहे कलर दिलेला, हा कधीच बी होऊ शकत नाही. मग एचा जर आपण उर्वरित भाग बी समजला तर आपण पहिलं कन्क्लुजन काढलं होतं, सम ए आर बी इज अ पॉसिबिलिटी. मग मी आता म्हणलं ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी, तर हे खरं ठरणार आहे का, हे खरं ठरणार आहे का, तर नाही. का खरं ठरणार नाही, कारण एचा हा जो भाग आहे तो कधीच बी होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी असं म्हणू शकत नाही. त्याच्यामुळं ए पासून बी कडे जाताना हे 2 कन्क्लुजन आले बघा, सम ए आर बी इज अ पॉसिबिलिटी, नो ए आर बी इज अ पॉसिबिलिटी. आता बी कडून ए कडे येताना, बी कडून ए कडे येताना 4 कन्क्लुजन येतील. ते 4 कन्क्लुजन कोणते कोणते असणार आहेत, ऑल, सम, सम नॉट आणि चौथी जी केस होती नो, यावर आधारित असणार आहेत. तर हे 4चे 4 कन्क्लुजन बरोबर असणार आहेत, कारण स्टेटमेंटनं आपल्याला फक्त काय दिलेलं आहे, सम ए आर नॉट बी. म्हणजे एचा हा जो भाग आहे हा बी नाही असं दिलेला आहे. पण बीचा जो हा स्पेस आहे, रिकामा स्पेस, याच्याबद्दल आपल्याला स्टेटमेंटनं काय माहिती दिलेली आहे का, काहीच नाही. मग मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जिथं ब्लँक स्पेस दिसतो त्याबद्दल आपण सगळं पॉसिबिलिटीमध्ये बोलतो. मग पॉसिबिलिटीमध्ये एकूण 4 गोष्टी येतात, कुठल्या कुठल्या, ऑल, सम, सम नॉट आणि नो. तर या 4ही गोष्टी पॉसिबिलिटीमध्ये 100% बरोबर असणार ना, कारण या भागाबद्दल स्टेटमेंट आपल्याला काहीच माहिती दिलेली नाही, आपल्याकडे माहिती नाही. मग आपण काय करू, ब्लँक स्पेस समजला, हा ब्लँक स्पेस जो सगळा आपण पॉसिबिलिटीमध्ये कन्सिडर करणार. मग पहिली पॉसिबिलिटी काय असू शकते, पहिली पॉसिबिलिटी बघा, ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. आपल्याकडे 4च केसेस आहेत, ऑल, सम, सम नॉट आणि नो. मग त्यातली पहिली केस समजा, ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर सम बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर तिसरी केस, सम बी आर नॉट ए इज अ पॉसिबिलिटी. आणि चौथी केस, नो बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. तर बी कडून ए कडे जाताना आपल्याकडे ह्या 4 केसेस आहेत, आणि ए कडून बी कडे जाताना या 2च केसेस तयार झाल्यात. कारण एकतर केस आपल्याला स्टेटमेंटमध्येच दिली होती सम नॉटची, सम आणि नोची ही कन्क्लुजनमध्ये आली, आणि जी उरलेली केस होती ऑलची केस तयारच होऊ शकत नाही. कारण ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी आपल्याला असं म्हणताच येणार नाही, कारण एचा हा जो भाग आहे हा कधीच बी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे एचा पूर्ण भाग हा कधीच बी होऊ शकणार नाही ना. जर हा भाग बी होऊ शकत नाही तर पूर्ण भाग पण कधीच बी होऊ शकणार नाही. आय होप तुम्हाला हे कन्क्लुजन समजले असतील. जर समजले नाहीत तर एकदा रिवाइंड करून पहा. सम ए आर नॉट बीचे हे 6च कन्क्लुजन तयार होतात, आणि हे 6च्या 6 कन्क्लुजन इनडेफिनेट कन्क्लुजन आहेत. तर पुढची केस बघू आता. पुढची केस कुठली आहे, नो ए आर बीची. सिलॉगिझमची चौथी जी केस आहे, शेवटची केस, नो ए आर बी, ही केस बघू. नो ए आर बी दिले बघा. पहिल्यांदा आपण एचं सर्कल काढून घेतलं, त्याच्यानंतर बीचं सर्कल काढून घेतलं, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं ए बी. नो ए आर बी म्हणजे काय, ए आणि बीचा संबंध नाही, थोडक्यात निगेटिव्ह रिलेशन आहे. निगेटिव्ह रिलेशन संबंध आहे परंतु निगेटिव्ह. याचं इथून एक रेष काढायची आणि याला क्रॉस करून टाकायचं. ही वेन डायग्राम झाली नो ए आर बीची. तर याचे कन्क्लुजन काय काय आहेत बघा. नो ए आर बी म्हणलंय, त्याचं पहिलं कन्क्लुजन काय दिलेलं आहे, सम ए आर नॉट बी. हे 3 कन्क्लुजन बरोबर आहेत. आपण ही फक्त एक केस स्टडी म्हणून घेतलेली आहे. वरची पण सम ए आर नॉट बीची आणि ही नो ए आर बीची या केस स्टडी म्हणून आपण शिकतोय. याच्यावर आधारित एक्झाम्पल आपण आता पुढे पाहू. तर पहिलं कन्क्लुजन काय दिलं आहे, सम ए आर नॉट बी. सम ए आर नॉट बी हे बरोबर आहे. हे कन्क्लुजन बरोबरच दिलेले आहेत सगळे. हे कसं बरोबर आहे बघू आता. काय म्हणते, ए आणि बी याच्यामध्ये हे निगेटिव्ह रिलेशन आहे, म्हणजे एचा आणि बीचा संबंध नाही, निगेटिव्ह संबंध आहे फक्त. तर सम ए आर नॉट बी हे कसं बरोबर आहे, जर एचा पूर्ण पार्ट हा बीशी रेस्ट्रिक्टेड आहे, एचा पूर्ण पार्ट हा बीच्या पूर्ण पार्टसोबत रेस्ट्रिक्टेड आहे, त्याचा काही संबंध नाही. तर एचा थोडा जरी पार्ट घेतला आपण, हा जरी भाग घेतला
तर त्या पण भागाचा बीच्या या भागाशी संबंध नाही, बरोबर. म्हणजे बघा, एचा पूर्ण पार्ट म्हणले ऑल जो पार्ट आहे एचा हा आणि बीचा जो हा पूर्ण पार्ट आहे, हे दोन्ही पण रेस्ट्रिक्टेड आहेत. तर एचा हा थोडा पार्ट तो पण ह्या बीच्या पूर्ण पार्टशी रेस्ट्रिक्टेड असणार ना. म्हणून पहिलं कन्क्लुजन बघा, सम ए आर नॉट बी, हे करेक्ट आहे. तसंच सेमच कन्क्लुजन आपण बीचा जो थोडा पार्ट आहे, आपण बीचा थोडा पार्ट हा घेतला, बीचा जर थोडा पार्ट हा घेतला तर तो एच्या पूर्ण भागाशी पण रेस्ट्रिक्टेड असणार आहे. कारण बीचा जर पूर्णच भाग रेस्ट्रिक्टेड आहे, बीचा हा पूर्ण भाग एच्या या पूर्ण भागाशी रेस्ट्रिक्टेड आहे, तर बीचा आपण थोडा पण पार्ट घेतला तो पण ह्या एच्या पूर्ण भागाशी रेस्ट्रिक्टेडच असणार ना. आणि तिसरं कन्क्लुजन काय आहे बघा, नो बी आर ए. आपल्याला स्टेटमेंट काय दिलेलं आहे, नो ए आर बी, म्हणजे एचा आणि बीचा निगेटिव्ह रिलेशन आहे म्हणते. एचा आणि बीचं निगेटिव्ह रिलेशन आहे, ए आणि बी मध्ये रेस्ट्रिक्शन आहे. जर ए आणि बी मध्ये रेस्ट्रिक्शन असेल तर बी आणि ए मध्ये पण रेस्ट्रिक्शन असणार ना. आपल्याला वेन डायग्राम मध्ये दिसतेच बी कडून ए कडे जाताना पण क्रॉस आहे, म्हणजे नो बी आर ए, हे पण कन्क्लुजन बरोबर असणार. तर नो ए आर बीचे हे एकूण 3 कन्क्लुजन आहेत. तर हे तुम्हाला जर कळालं नसेल तर हे कन्क्लुजन पाठ करा, शक्यतो समजून घेण्याचा प्रयत्नच करा. कळालं नसेल तर एकदा रिवाइंड करा, वाटलं तर कमेंट करून सांगा. तर आजच्या ह्या 2 केसेस आपण बघितल्यात बघा. पहिली केस होती सम ए आर नॉट बी, याचे आपण एकूण 6 कन्क्लुजन पाहिले. हे 6च्या 6 कन्क्लुजन पॉसिबिलिटीमध्ये आहेत, म्हणजे हे कन्क्लुजन इनडेफिनेट आहेत. आणि दुसरी केस होती नो ए आर बीची. नो ए आर बीचा आपण पहिल्यांदा वेन डायग्राम काढली, ए आणि बीचा निगेटिव्ह रिलेशन आहे म्हणलं, म्हणजे रेस्ट्रिक्शन आहे. ए आणि बी रेस्ट्रिक्टेड आहेत. समजा हा भारत आहे आणि हा पाकिस्तान आहे, असं एक्झाम्पल समजा. भारताचा आणि पाकिस्तानचा बघा भांडण चालू आहे, भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये भांडण आहे. तर भारताच्या जर पूर्ण भागाचं पाकिस्तानाच्या पूर्ण भागाशी जर भांडण असेल तर भारताचा जो थोडा पार्ट आहे, समजा हा थोडा पार्ट आपण जर महाराष्ट्र मानला, थोडा पार्ट आपण जर हा महाराष्ट्र मानला तर महाराष्ट्राचं पण पूर्ण पाकिस्तानाशी भांडणच आहे ना. जर भारताच्या थोड्या पार्टचं पाकिस्तानाशी भांडण आहे म्हणजे महाराष्ट्राचं पाकिस्तानशी भांडण असणारच ना. तर हेच कन्क्लुजन आहे बघा, सम ए आर नॉट बी म्हणलंय. नो ए आर बी हे स्टेटमेंट दिलं होतं, भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये भांडणाचे संबंध आहेत, म्हणजे यांचा काही संबंध नाही, थोडक्यात रेस्ट्रिक्शन आहे असं जर दिलेलं आहे. ए आणि बी मध्ये जर रेस्ट्रिक्शन आहे तर एचा थोडा पार्ट जो की आपण आता महाराष्ट्र मानला, जर भारताचं पाकिस्तानसोबत भांडण आहे तर महाराष्ट्राचं पण पाकिस्तानसोबत भांडण असणार आणि पाकिस्तानाच्या थोड्या पार्टचं पण भारताच्या पूर्ण पार्टसोबत भांडण असणार आहे. आणि तिसरं म्हणजे नो बी आर ए, भारताचं पाकिस्तानसोबत भांडण आहे, याचा अर्थ काय, पाकिस्तानचं पण भारतासोबत भांडण आहे. तर हे 3 कन्क्लुजन बघा. आता ही भारत पाकिस्तानचं एक्झाम्पल सांगितलं, याच्यामुळे तुम्हाला जरा चांगल्या प्रकारे समजले असतील. आता आपण याच्यावर आधारित एक्झाम्पल पाहू. पहिलं एक्झाम्पल काय, त्यात स्टेटमेंट दिलेलं आहे, ऑल साल्ट इज शुगर आणि दुसरं स्टेटमेंट आहे नो शुगर इज पल्स. तर याचा आपण काय करू, आधी वेन डायग्राम काढून घेऊ. आता इथं आपण कन्सिडर काय करायचं बघा, वेन डायग्राम काढताना आपण ज्या 4 बेसिक केसेस शिकलेल्या आहेत, ऑल ए आर बी, सम ए आर बी, सम ए आर नॉट बी आणि नो ए आर बी, तर या 4 बेसिक केसेसवर आधारित आपल्याला वेन डायग्राम काढायचे आहे. तर इथं काय करू आपण, ऑल साल्ट इज शुगर आहे तर आपण काय कन्सिडर करू, ऑल ए इज बी. तर आपल्याला ऑल ए आर बी किंवा ऑल ए इज बी याची आपण डायग्राम शिकलेलं आहे ऑलरेडी. तर आपण काय करतो, पहिल्यांदा ऑल साल्ट म्हणलंय, हे सर्कल काढलं एक आणि त्याच्यामध्ये दुसरं सर्कल काढलं. ऑल ए आर बीची ही वेन डायग्राम होती. तर याच्यामध्ये काय केलं होतं, आतला भाग कुठला आहे, ऑल साल्ट म्हणलंय. साल्ट हे ऑल म्हणजे आतमध्ये आलं बघा, साल्ट, ऑल साल्ट इज शुगर म्हणलंय. मग साल्ट हा आतमधला पार्ट झाला आणि शुगर हा बाहेरचा पार्ट झाला. याचं नाव काय दिलं आपण, हा झाला साल्ट, या पार्टचं नाव आहे साल्ट. ऑल साल्ट म्हणजे साल्टचा हा जो पूर्ण भाग आहे ऑल, हा शुगरच्या आतमध्ये. हे पहिलं स्टेटमेंट म्हणतं. पहिलं स्टेटमेंट काय आहे, ऑल साल्ट इज शुगर. मग बरोबर आहे का बघा, साल्ट हा जो आहे तो शुगरच्या आतमध्ये आहे, म्हणजे साल्टचा पूर्ण भाग हा शुगरच्या आतमध्ये आहे. मग आपलं वेन डायग्राम बरोबर आहे. दुसरं काय दिलंय, नो शुगर इज पल्स. आता आपण आत्ताची केस पाहिली होती बघा, नो ए आर बीची केस पाहिलेली आहे, नो ए आर बी. तर याचं आपण वेन डायग्राम कशी काढली होती, रेस्ट्रिक्शन दाखवलं होतं आपण. रेस्ट्रिक्शन कोणाकोणाचं इथं, शुगर आणि पल्सचं आहे.
शुगर आणि पल्सचं आहे. थोडक्यात असं समजा शुगर आणि पल्सचं भांडण आहे. तर काय करू, शुगरपासून एक लाईन काढू आपण. शुगरपासून ही शुगर आहे, ही शुगरपासून अशी एक लाईन काढली. कुठपर्यंत काढायची, पल्सच्या सर्कलपर्यंत. पल्सचा हे आहे पल्स, हे पल्सचं सर्कल झालं. आणि याच्यामध्ये भांडण आहे म्हणून आपण काय करू, क्रॉस करून टाकू. शुगर आणि पल्सचं भांडण आहे. नो शुगर इज पल्स. तर आता कन्क्लुजन पाहू कुठले कुठले बरोबर आहेत. हे वेन डायग्राम झाली. वेन डायग्रामवर आधारित आपल्याला आता कन्क्लुजन शोधायचे, कुठले बरोबर आहेत कुठले चुकीचे आहेत. पहिलं कन्क्लुजन काय दिलंय, सम शुगर इज साल्ट. सम शुगर इज साल्ट. शुगर कुठं आहे, हे शुगर, शुगरचं हे मोठं सर्कल आहे बघा, पूर्ण जे सर्कल आहे हे शुगरचं आहे. काय म्हणलंय, सम शुगर इज साल्ट. तर थोडी शुगर, शुगरचा जो थोडा पार्ट आहे ही साल्ट आहे का, शुगरचा थोडा पार्ट हा पण दिसतोय आपल्याला, हे साल्ट आहे, डायरेक्टच दिसतं आपल्याला. सम शुगर इज साल्ट म्हणजे शुगरचा जो थोडा पार्ट आहे जो की हा दिसतोयच आपल्याला, हा साल्ट आहे. याच्यामुळं पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे, पहिलं कन्क्लुजन हे बरोबर आहे. दुसरं कन्क्लुजन काय आहे बघू आता. पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं कन्क्लुजन काय, नो साल्ट इज पल्स. साल्ट कुठं आहे आणि पल्स कुठं आहे बघा. साल्ट आपल्याला इथं दिसते आणि पल्स इथं दिसते. नो साल्ट इज पल्स म्हणले, साल्ट इथं आहे आणि पल्स इथं आहे. साल्ट आणि पल्समध्ये आपल्याला डायरेक्ट रिलेशन जरी दिसत नसेल, म्हणजे डायरेक्ट एखादा रेश वाढलेला नाही किंवा क्रॉस केलेला नाही आपण, असं जर डायरेक्ट नसेल बघा, इथून असं जर नसेल तरी सुद्धा एक दुसरं रिलेशन आपल्याला दिसतंय की साल्ट ही जी आहे ही शुगरच्या पोटामध्ये आहे, शुगरच्या मोठ्या सर्कलच्या आतमध्ये आहे. आणि शुगरचं भांडण पल्स सोबत आहे. म्हणजे थोडक्यात शुगरला जर आपण भारत म्हणलं आणि याला आपण पाकिस्तान म्हणलं, भारताचं भांडण पाकिस्तान सोबत आहे आणि ही जे आहे हे आपला महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राचं पण भांडण पाकिस्तान सोबत झालं ना. एक्झाम्पल बघा, कन्क्लुजन कसं सांगितलं आहे, नो साल्ट इज पल्स. नो साल्ट इज पल्स. मग साल्ट आणि पल्समध्ये पण निगेटिव्ह रिलेशन असणार ना. जर भारताचं पाकिस्तानसोबत भांडण आहे तर हे महाराष्ट्राचं पण भांडण असणार. दुसरं पण कन्क्लुजन बरोबर आहे. तिसरं कन्क्लुजन काय आहे, नो पल्स इज साल्ट. पल्स कुठं आहे, इथं पल्स आहे आणि इथं साल्ट आहे. नो पल्स इज साल्ट. पल्स आणि शुगरमध्येच निगेटिव्ह रिलेशन आहे, बरोबर. आणि साल्ट जे दिलेलं आहे ह्या वाक्यामधलं, ह्या कन्क्लुजनमधलं, पल्स आणि साल्टमध्ये रिलेशन शोधायचं ना आपल्याला. इथं पल्स आहे आणि इथं साल्ट आहे. काय म्हणले, नो पल्स इज साल्ट. पल्सचं शुगरसोबत निगेटिव्ह रिलेशन आहे आणि साल्ट जी आहे ही शुगरचाच भाग आहे, मग साल्टसोबत पण निगेटिव्ह रिलेशन असणार ना. मग नो पल्स इज साल्ट हे पण करेक्ट कन्क्लुजन आहे. नो पल्स इज साल्ट. इथं जर आपण बघितलं 2 नंबर आणि 3 नंबर, नो साल्ट इज पल्स म्हणलंय, तर याचं ऑपोजिट जे असतं, याला जर आपण रिव्हर्स केलं, नो साल्ट इज पल्स म्हणले तर नो पल्स इज साल्ट हे पण करेक्टच असतं. त्याच्यानंतर आपण चौथं स्टेटमेंट पाहू, चौथं कन्क्लुजन पाहू. सम साल्ट इज शुगर. साल्ट कुठं आहे, इथं आहे. शुगर कुठं आहे, इथं आहे. सम साल्ट इज शुगर. साल्टचा सम पार्ट हा शुगर आहे का. साल्टचा जर आपण एवढा भाग घेतला, झूम करून बघू, साल्टचा आपण एवढा भाग जर घेतला, आपण समजा हाच भाग आहे, हा रंगीत, हा शुगर असणार आहे का, तर असणार आहे. कारण साल्टचा पूर्ण भाग, साल्टचा हा जो पूर्ण भाग आहे हा शुगरच्या आतमध्ये आहे ना. साल्टचा जर पूर्ण भाग हा शुगर असेल तर साल्टचा थोडा भाग पण शुगर असणार ना. त्याच्यामुळं चौथं जे कन्क्लुजन आहे, सम साल्ट इज शुगर, हे पण करेक्ट असणार आहे. आय होप तुम्हाला हे चारी पण कन्क्लुजन कळाले असतील. हे एक्झाम्पल चांगल्या प्रकारे कळालं असेल. पुढचं एक्झाम्पल बघू आता. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, 2 स्टेटमेंट दिलेत. ऑल लॅपटॉप्स आर कम्प्युटर्स. पहिलं दिले ऑल लॅपटॉप्स आर कम्प्युटर्स, याला आपण काय कन्सिडर करायचं, ऑल ARB करायचं आणि त्याच्यानुसार आपण वेन डायग्राम काढायची. दुसरं काय दिलंय, नो मोबाईल्स आर लॅपटॉप्स. नो मोबाईल्स आर लॅपटॉप्स, याला आपण नो ARB असं कन्सिडर करायचं आणि वेन डायग्राम काढायची. आपण ज्या 4 बेसिक केसेस घेतलेल्या, त्या 4 बेसिक केसेस घेण्यामागचा हाच उद्देश होता, तुम्हाला वेन डायग्राम काढणं जमलं पाहिजे. आणि सिलॉगिझममध्ये अजून दुसऱ्या पण मेथड आहेत. कोण 150 मेथड वापरते, कोण ते पॅटर्नची मेथड असते बघा. हा पॉईंट कॉमन आहे, हा पॉईंट कॉमन आहे, मग झेड काढलं बाबा किंवा सी काढलं, असे पॅटर्न असतात आणि त्याच्यानुसार सिलॉगिझम सॉल्व्ह करतात. पण सिलॉगिझमची सगळ्यात बेस्ट जी मेथड आहे ती ही वेन डायग्रामचीच मेथड आहे. तर हे एक्झाम्पल बघू आता. ऑल लॅपटॉप्स आर कम्प्युटर्स, याचा आपण वेन डायग्राम काढू. पहिल्यांदा लॅपटॉप काढून घेऊ. हा झाला लॅपटॉप. आणि कम्प्युटर्स,
ऑल लॅपटॉप्स म्हणले, ऑल लॅपटॉप्स आर कम्प्युटर, मग कम्प्युटरच्या पोटात लॅपटॉप येणार ना, कम्प्युटरच्या सर्कलच्या आतमध्ये लॅपटॉप येणार आहे. मग हे झालं कम्प्युटरचं सर्कल. याला आपण नाव काय दिलं, हे मोठं झालं कम्प्युटर, याला COM लिहू. आणि हा झाला लॅपटॉप, एक मिनिट, हा झाला कम्प्युटर, हा कम्प्युटर आणि हा लॅपटॉप झाला आहे. आणि दुसरं काय दिलं आहे, नो मोबाईल आर लॅपटॉप. नो म्हणजे निगेटिव्ह रिलेशन लक्षात आलं आपल्याला, नो म्हणजे निगेटिव्ह रिलेशन, नो म्हणलं की आपण भांडणाचं रिलेशन लक्षात ठेवायचं. मग काय केलं आहे, नो मोबाईल आर लॅपटॉप म्हणलं आहे. मोबाईल कुठं आहे, मोबाईल आपल्याला काढायचा आहे, मोबाईलचं एक सर्कल काढून घेऊ आपण पहिल्यांदा. याला नाव काय दिलं, मोबाईल, मोबाईलचं आपण M दिलं. आणि लॅपटॉप म्हणलं आहे, नो मोबाईल आर लॅपटॉप, म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये रिस्ट्रिक्शन असणार आहे. मग लॅपटॉपपासून लाईन काढायची, मोबाईलपर्यंत न्यायची आणि क्रॉस करायचं, बरोबर. तर आता कन्क्लुजन बघू. पहिलं कन्क्लुजन काय दिलं आहे, नो लॅपटॉप इज मोबाईल. लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे. आपल्या स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे, नो मोबाईल आर लॅपटॉप. मग वरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नो मोबाईल आर लॅपटॉप असेल तर याचं उलटं जर केलं आपण, नो लॅपटॉप ऑर मोबाईल, हे पण बरोबर असणार. पण वेन डायग्राममध्ये आपण बघू ते कसं बरोबर आहे, नो लॅपटॉप इज मोबाईल म्हणलं, इथं लॅपटॉप आहे आणि इथं मोबाईल आहे. आपल्याला काय दिलं आहे, मोबाईल आणि लॅपटॉपचं रिलेशन नाही, नो मोबाईल आणि लॅपटॉप, नो मोबाईल आर लॅपटॉप म्हणले, मोबाईलकडून लॅपटॉपकडे क्रॉस केलेला आहे. याचा अर्थ काय झाला, नो लॅपटॉप इज मोबाईल, हे पण करेक्ट असणार ना, इथून पण इकडे जाताना आपल्याला क्रॉसच दिसते, याच्यात पण निगेटिव्ह रिलेशनच आहे. मग नो लॅपटॉप इज मोबाईल हे करेक्ट कन्क्लुजन आहे. दुसरं कन्क्लुजन कशा कशात आहे, कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये आहे. हा कम्प्युटर आणि लॅपटॉप, कम्प्युटर कुठं आहे इथं आणि लॅपटॉप कुठं आहे इथं. सम कम्प्युटर्स आर लॅपटॉप्स, तर कम्प्युटर्सचा सम पार्ट म्हणजे कम्प्युटरचा काही भाग हा लॅपटॉप दिसतोय का तुम्हाला, हे मोठं सर्कल कम्प्युटरचं आहे. या कम्प्युटरमध्ये हा काही भाग आहे आणि हे लॅपटॉप आहे. मग दुसरं कन्क्लुजन पण बरोबर झालं, सम कम्प्युटर्स आर लॅपटॉप्स, कम्प्युटरचा काही भाग हा लॅपटॉप आहे, करेक्ट आहे. तिसरं कन्क्लुजन काय दिलं, सम कम्प्युटर्स आर नॉट मोबाईल, कम्प्युटर इथं आहे आणि मोबाईल इथं आहे. सम कम्प्युटर्स आर नॉट मोबाईल. आता आपल्याला कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये जरी डायरेक्ट असं क्रॉस वगैरे काही दिसत नसेल तरी एक आपण ऑब्झर्वेशन करू शकतो, सम कम्प्युटर्स आर नॉट मोबाईल म्हणले, कम्प्युटर्सचा सम पार्ट हा लॅपटॉप आहे का, तर आहे, आणि लॅपटॉप हे मोबाईल नाहीत असं म्हणले, तर तिसरं कन्क्लुजन पण बरोबर असणार. कारण कम्प्युटरचा सम पार्ट जो की लॅपटॉप आहे हा मोबाईल नाही, म्हणजे तिसरं कन्क्लुजन पण आपलं बरोबर आहे. म्हणजे एकूण तिन्ही पण कन्क्लुजन बरोबर आलेत बघा. आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आता आपण 5वं एक्झाम्पल बघू. पहिलं स्टेटमेंट काय दिलं आहे, सम ऑरेंजेस आर ॲपल. पहिलं स्टेटमेंट आहे सम ऑरेंजेस आर ॲपल, म्हणजे याला आपण सम ARB असं कन्सिडर करायचं आणि त्याची वेन डायग्राम काढायची. दुसरं दिलं आहे नो ॲपल इज फ्रूट, म्हणजेच नो ARB असं कन्सिडर करून वेन डायग्राम काढायची. तर तुम्हाला आता वेन डायग्राम काढायला जमायला असेल बघा. ज्या आपण 4 बेसिक केसेस घेतल्या होत्या त्या मुद्दामूनच घेतल्या होत्या जेणेकरून तुम्हाला वेन डायग्राम काढता येईल. सिलॉगिझममध्ये दुसऱ्या पण मेथड आहेत, कोण कोण 150 मेथड वापरते आणि कोण कोण असे काही पॅटर्नच्या मेथड आहेत बघा. त्या पॅटर्न झेड असतात, असं C आहे, उलटं C आहे. या पॅटर्ननुसार जे कॉमन पॉईंट आहे इथला कॉमन पॉईंट, या Cमध्ये इथला कॉमन पॉईंट, या Cमध्ये इथला कॉमन पॉईंट, या ज्या मेथड आहेत याच्यामध्ये पाठांतराचा भाग आहे. त्याच्यामुळं वेन डायग्रामची जी मेथड आहे ती सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच्यामुळे आपण स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजे हा जो सिलॉगिझमचा चॅप्टर आहे वेन डायग्रामनेच घेतो आहे. तर आता आपण याची वेन डायग्राम काढून बघू. सम ऑरेंजेस आर ॲपल आणि नो ॲपल इज फ्रूट. सम ऑरेंजेस आर ॲपल, ऑरेंज काढून घेतले आणि ॲपल काढून घेतले. याचं इंटरसेक्शन आहे कारण स्टेटमेंट काय दिले, सम ऑरेंजेस आर ॲपल. याला जर आपण ऑरेंज नाव दिलं, याला ॲपल नाव दिलं तर हा कॉमन पार्ट आहे दोन्हीतला. सम ऑरेंजेस आर ॲपल म्हणजे हा कॉमन पार्ट दिसतोय बघा आपल्याला. आणि त्याच्यानंतर नो ॲपल इज फ्रूट, अजून फ्रूटमध्ये आपल्याला रिलेशन काढायचं आणि ॲपलमध्ये आहे बघा. ॲपल आणि फ्रूटमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे, नो ॲपल इज फ्रूट म्हणलं. याला जर F दिलं, नो ॲपल इज फ्रूट म्हणजे ॲपल आणि फ्रूटमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे. इथून एक रेष काढायची आणि क्रॉस करून टाकायचं. तर हे या जे 2 स्टेटमेंट आहेत, सम ऑरेंजेस आर ॲपल आणि नो ॲपल इज फ्रूट, याची कॉमन वेन डायग्राम झाली. तर या वेन डायग्रामवर आधारितच आपल्याला आता कन्क्लुजन शोधायचे बघा, कोणतं कन्क्लुजन बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे. पहिलं कन्क्लुजन काय आहे, सम ॲपल्स आर ऑरेंजेस, म्हणजे आपल्याला कन्क्लुजन ॲपल आणि ऑरेंजेसमध्ये शोधायचं आहे. ॲपल कुठं आहे, ॲपल इथं आहेत आणि ऑरेंजेस इथं आहेत. तर काय म्हणलं आहे, सम ॲपल्स आर ऑरेंजेस. आता आपण इथं जर बघितलं ॲपलचा सम पार्ट हे ऑरेंजेस आहेत का, तर आहेत.
कारण ऑरेंज आणि ॲपलमध्ये हा कॉमन पार्ट आहे. आणि स्टेटमेंटला आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट आहे सम ऑरेंजेस आर ॲपल, म्हणजे ऑरेंजेसचा सम पार्ट जो की हा पार्ट आहे हा ॲपल आहे असं म्हणलेलं आहे. तर सम ॲपल म्हणजे ॲपलचा हा पार्ट हे ऑरेंज पण असेल ना, कारण हे दोन्हीत कॉमन पार्ट आहे, दोन्हीत हा कॉमन पार्ट आहे. सम ऑरेंजेस आर ॲपल असं आपल्याला स्टेटमेंटनं दिलेलं आहे. त्याच्यामुळं सम ॲपल्स आर ऑरेंजेस, ॲपलचा हा पार्ट ऑरेंजेस पण आहे ना. पहिलं स्टेटमेंट पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे. याच्यानंतर दुसरं कन्क्लुजन बघू. नो फ्रूट इज ॲन ॲपल. फ्रूट कुठं दिलेलं आहे, फ्रूट इथं आहे, ॲपल इथं आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे, याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन आहे. तर काय दिलं, नो फ्रूट इज ॲन ॲपल. स्टेटमेंटला काय सांगितलं होतं आपल्याला, स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट काय म्हणते, नो ॲपल इज फ्रूट. म्हणजे ॲपलकडून फ्रूटकडे जाताना हे निगेटिव्ह रिलेशन आपलं क्रॉस केलेलं आहे. तर फ्रूटकडून ॲपलकडे येताना पण हे क्रॉसच राहणार ना. म्हणजे नो फ्रूट इज ॲन ॲपल, फ्रूट इथं आहे, ॲपल इथं आहे. हे कन्क्लुजन पण करेक्टच असणार. त्याच्यानंतर तिसरं कन्क्लुजन काय दिले, सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट. सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट. ऑरेंजेस कुठं आहे, इथं. फ्रूट कुठं आहे, इथं. जरी वेन डायग्राममध्ये आपल्याला ऑरेंजेस आणि फ्रूटमध्ये डायरेक्ट कुठलं रिलेशन दिसत नसेल तरी थोडं ऑब्झर्वेशन केलं तर दिसेल ऑरेंजेसचा थोडा पार्ट हा ॲपल आहे, करेक्ट. आणि ॲपल हे फ्रूट नाहीत असं दिलं आहे. मग याचा अर्थ काय झाला, सम ऑरेंजेस म्हणजे ऑरेंजेसचा सम पार्ट जो की ॲपल आहे हे फ्रूट नाही. मग हे तिसरं कन्क्लुजन पण बरोबर असणार, कारण यात काय म्हणलं आहे, सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट. ऑरेंजेसचा सम पार्ट आपण हा पार्ट म्हणतोय कलर केलेला, ऑरेंजेसचा हा पार्ट हा ॲपल आहे आणि ॲपल हे फ्रूट नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट. हे झालं करेक्ट. आणि चौथं कन्क्लुजन काय दिलं आहे, सम ऑरेंजेस आर फ्रूट. ऑरेंज इथं आहे, फ्रूट इथं आहे. ऑरेंजचं रिलेशन डायरेक्ट फ्रूटसोबत दिसत नाही, पण ऑरेंजचं रिलेशन हे ॲपलसोबत आहे आणि ॲपलचं फ्रूटसोबत आहे. सम ऑरेंजेस आर फ्रूट म्हणते. तर फ्रूटचा थोडा भाग ऑरेंजेस आहेत का, तर नाहीत. कारण वरच्याच एक्झाम्पलमध्ये आपण वरच्याच कन्क्लुजनमध्ये आपण या तिसऱ्या कन्क्लुजनमध्ये आपण बघितलं सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट म्हणले. हे जर कन्क्लुजन बरोबर असेल तर याचं पॉझिटिव्ह कन्क्लुजन जे आहे सम ऑरेंजेस आर फ्रूट हे चुकीचं असणार. कारण इथंच म्हणलेलं आहे आपण सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट. आणि आपण व्हेन डायग्राममध्ये जर ऑब्झर्वेशन केलं, ऑरेंजेस इथं आहेत, फ्रूट इथं आहेत, सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट म्हणलं आहे. मग याचं डायरेक्ट रिलेशन नाही ना. डायरेक्ट रिलेशन ऑरेंजेसचं एपर्यंत ॲपलकडं आहे आणि ॲपलचं फ्रूटकडं आहे. याच्यावरच आपण कन्क्लुजन काढलं होतं सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट. त्याच्यामुळं चौथं जे कन्क्लुजन आहे सम ऑरेंजेस आर नॉट फ्रूट हे चुकीचं ठरणार आहे. तर आशा करतो की तुम्हाला हे 5 पण एक्झाम्पल चांगले समजलेले आहेत, म्हणजे पहिल्या 2 केसेस आणि हे 3 एक्झाम्पल. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न हा मजल्यावर आधारित म्हणजे फ्लोर बेस्ड पझल आहे. खूप जणांचे कमेंट आले होते की मराठीमध्ये ट्रान्सलेट करा, मराठीमधून प्रश्न घ्या. त्यामुळं हा प्रश्न आपण मराठीत बघू. आता प्रश्न काय दिलेला आहे, 1 ते 8व्या मजल्यापर्यंत 8 वेगवेगळ्या मजल्यांवर STUVWXYZ असे 8 जण राहतात. तर 8 मजले दिलेले आहेत आणि 8 व्यक्ती दिलेले आहेत. ते 8 जण या 8 मजल्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तळमजल्याला 1 क्रमांक दिला, त्याच्यावरचा मजला 2 क्रमांकाचा आहे आणि याचप्रमाणे सर्वात वरचा मजला 8 क्रमांकाचा आहे. तर एकूण 8 मजल्याची बिल्डिंग आहे. त्याच्यात जो ग्राउंड फ्लोअर आहे म्हणजे तळमजला आहे त्याला 1 नंबर दिला आहे आणि सगळ्यात वरचा जो मजला आहे त्याला 8 नंबर दिलेला आहे. तर आपण काय करायचं, एक कॉलम आखून घेऊ आपण 8 मजल्यांचा. तर आपण एक कॉलम आखून घेऊ बघा. हा पहिला मजला झाला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. 8 मजले काढलेले आहेत आपण. याला आपण नंबर देऊन घेऊ. हा पहिला मजला आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअर झाला. हा पहिला मजला आहे. दुसरा, तिसरा, 4, 5, 6, 7 आणि 8. तर जेव्हा केव्हा फ्लोअर बेस्ड पझल आहेत, जे मजल्यांचे पझल आहेत, हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसेल त्या टायमिंगला त्याच्या किमान 2 केसेस तयार होतात. असं कन्सिडर करूनच 2 कॉलम आखायचे. तर आपण काय करू, अजून एक रेष ओढू बघा. म्हणजे किमान 2 केसेस तयार व्हायलात आपण असं कन्सिडर करू. ही झाली पहिली केस, ही झाली दुसरी केस.
तर आता काय दिले बघू, पुढचे क्लू काय काय दिलेत बघू. आपण 8 मजले तर आखून घेतलेले आहेत आणि त्याला 8 नंबर दिलेले आहेत. पुढं काय दिले बघू, एक्स हा विषम संख्येच्या मजल्यावर राहतो पण तिसऱ्या मजल्यावर राहत नाही. एक्सबद्दल माहिती दिलेली आहे. एक्स हा विषम संख्येच्या मजल्यावर राहतो पण तिसऱ्या मजल्यावर राहत नाही म्हणून दिले. मग एक्स कुठं कुठं राहू शकतो, एक्स हा बघा पहिल्या मजल्यावर राहणार, तिसऱ्या मजल्यावर राहत नाही असं दिले, त्याच्यामुळे तिसऱ्या मजल्यावर लिहायचं नाही. त्याच्यानंतर एक्स हा 5व्या मजल्यावर राहू शकतो आणि एक्स हा 7व्या मजल्यावर राहू शकतो. तर ह्या 3 पॉसिबिलिटी झाल्या बघा. आता कोण कोण इथून काय करते, 3 पॉसिबिलिटी तयार व्हायला म्हणून इथं तिसरा कॉलम आखणार आणि एक्सची पोझिशन 7व्या मजल्यावर लिहिणार. कोण कोण काय करते, तिसरा कॉलम आखते आणि एक्सची पोझिशन 7 नंबरचा जो फ्लोअर आहे तिथं फिक्स करतो आहे. तर मी काय सजेशन देतो आहे बघा, ही तिसरं जी पॉसिबिलिटी आहे हे तुम्ही तयार करण्याच्या आधी काय करायचं, पुढचा जो क्लू दिलेला आहे तो वाचून घ्या. कारण पुढच्या क्लूमध्ये अशी काही माहिती मिळते का बघायचं, जेणेकरून आपल्या पॉसिबिलिटी किंवा केसेस ह्या कमी होतात. आता इथं 3 पॉसिबिलिटी झाल्यात बघा. तर कोण कोण काय करते, या 3 पॉसिबिलिटीने पण उत्तर काढतं आहे. पण मी काय करतो, पुढचं जे क्लू दिलेलं आहे आपल्याला, पुढचं जे क्लू दिलं आहे ते वाचून घेतो आणि त्याच्यातून काय केसेस इलिमिनेट होतात का नाही ते आपण चेक करू. आता सध्यापुरतं तर आपण हे 3 पॉसिबिलिटी लिहून घेतल्यात. पुढचं वाक्य वाचू, झेड हा एक्सच्या अगदी खाली राहतो म्हणले बघा. झेड हा एक्सच्या अगदी खाली राहतो. अगदी खाली म्हणजे एकदम लगत राहतो बघा, एक्सच्या एकदम खाली, लगेच खाली राहतो झेड. तर ह्याच्या 3 पॉसिबिलिटी तयार झालेल्या आहेत. या 3 पॉसिबिलिटीमध्ये पहिली पॉसिबिलिटी बघा, झेड हा एक्सच्या खाली राहतो म्हणले. एक्स जर इथं आहे तर झेड याच्या खाली ठेवायचं म्हणलं तर खाली मजलाच शिल्लक नाही. त्याच्यामुळं पहिली जी पॉसिबिलिटी आहे, ही जी आपली पहिली केस होती, ही शक्य नसणार. कारण एक्स हा पहिल्या मजल्यावर येऊ शकत नाही. जर एक्स हा पहिल्या मजल्यावर आला तर झेडला खाली जागा शिल्लक नाही, झेडला खाली मजला शिल्लक नाही. त्याच्यामुळं फक्त 2च पॉसिबिलिटी शिल्लक राहिल्या. तर आता काय करू, आपण हा जर तिसरी पॉसिबिलिटी केली होती याला खोडून टाकू. फक्त 2 पॉसिबिलिटीवर आपण काम करू. पहिली पॉसिबिलिटी कुठली, एक्स हा 5व्या मजल्यावर आहे आणि दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे एक्स हा 7व्या मजल्यावर आहे. तर हा कॉलम आपण खोडून घेऊ बघा. एक्सला 5व्या आणि 7व्या या 2च मजल्यावर ठेवू आपण. मग एक्सला काय करू, 5व्या मजल्यावर ठेवलं, त्याच्यानंतर एक्सला 7व्या मजल्यावर ठेवलं. आपल्याला काय सांगितलं आहे, झेड हा एक्सच्या लगत खाली आहे, अगदी खाली आहे. मग एक्सच्या खाली झेड 4थ्या मजल्यावर आला आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एक्सच्या खाली झेड हा 6व्या मजल्यावर आला. त्याच्या पुढचा क्लू काय दिला बघू, झेड आणि वायच्या मध्ये 2पेक्षा जास्त लोक राहतात. झेड आणि वायच्या मध्ये 2पेक्षा जास्त लोक राहतात. 2पेक्षा जास्त याचा अर्थ काय आहे बघा, 2पेक्षा जास्त म्हणजे 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, 6 असू शकतात, बरोबर. 2पेक्षा जास्त असा याचा अर्थ काय, कमीत कमी 3 तर लोक असणार आहेत, बरोबर. कमीत कमी 3 तर लोक असणार आहेत. मग आपल्याला काय दिलं आहे, झेड आणि वायच्या मध्ये 2पेक्षा जास्त लोक आहेत. जर आपण पहिली केस कन्सिडर केली, ही जी पहिली केस आहे, या पहिल्या केसमध्ये बघा झेड इथं आहे, झेड हा 4थ्या फ्लोअरवर आहे. आता वायची पोझिशन आपल्याला फिक्स करायची आहे. जर आपण वाय हा झेडच्या खाली घेतला, तर इथं 1, 2 आणि 3 घर आहेत. आणि आपल्याला स्टेटमेंटनं काय सांगितलं आहे, झेड आणि वायच्या मध्ये 3 लोक आहेत, किमान 3 लोक आहेत. स्टेटमेंट काय म्हणलं आहे, झेड आणि वायच्या मध्ये 2पेक्षा जास्त लोक आहेत. याचा अर्थ काय, किमान 3 आहेत. मग 4 पण असतील, 5 पण असतील, किमान 3 तर असायलाच पाहिजेत. मग इथे 1, 2 आणि 3 जागा सोडून वायला खाली जागा शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळं पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये वाय हा झेडच्या वर येणार आहे, झेडच्या खाली येणार नाही. मग ही 5वा मजला सोडला, 6वा सोडला आणि 7वा सोडला, 3 मजले जर सोडले तर वायला फक्त हीच जागा शिल्लक आहे बघा. मग वायची पोझिशन फिक्स झाली. आता ही दुसरी पॉसिबिलिटी बघू. ही जी दुसरी पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये वाय कुठे येते बघू. वाय हा जर झेडच्या वर ठेवायचं म्हणलं, तर फक्त 1 आणि 2च घर आहेत. इथं जर वाय ठेवला आपण तर झेड आणि वायच्या मध्ये फक्त 1 व्यक्ती येतोय. आपल्याला स्टेटमेंटनं काय दिलं आहे, झेड आणि वायच्या मध्ये 2पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. मग ते किमान 3 असू शकतात, त्याच्यानंतर 4 पण असू शकतात. मग काय दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये वाय हा झेडच्या खालीच येणार आहे, वर तर जागा शिल्लक नाही. मग आपण बघा 1 घर सोडलं, दुसरं घर सोडलं आणि तिसरं घर सोडलं. 2पेक्षा जास्त व्यक्ती आहेत म्हणजे किमान 3 घर तर सोडावे लागतील ना. 1, 2 आणि 3 घर सोडले तर वायची पोझिशन ही एक तर दुसऱ्या फ्लोअरवर असेल, नाहीतर पहिल्या फ्लोअरवर असेल. आता या 2 केसेस तयार झाल्या बघा इथं.
मग कोण कोण काय करतं आहे, 2 केसेस तयार झाल्या म्हणून इथं अजून एक कॉलम आखणार आणि इथं तिसरी पॉसिबिलिटी तयार करून वाय एकदा दुसऱ्या मजल्यावर ठेवणार आणि वाय एकदा पहिल्या मजल्यावर ठेवणार. पण मी काय म्हणलं आहे, अशी पॉसिबिलिटी तयार करायच्या आधी काय करायचं, आपण पुढचं जे क्लू आहे, पुढचं जे वाक्य आहे ते वाचून बघायचं आणि त्या वाक्यानुसार आपली एखादी पॉसिबिलिटी इलिमिनेट होते का, एखादी पॉसिबिलिटी कट होते का ते चेक करायचं. तर आपण आता पुढचं वाक्य वाचू. इथं काय दिलं होतं, झेड आणि वाय याच्यामध्ये 2पेक्षा जास्त लोक आहेत, इथपर्यंत आपण आलतो. आता काय दिलं आहे, यस आणि वाय यांच्यामध्ये 6 लोक आहेत. तर हे इम्पॉर्टंट वाक्य आहे बघा, यस आणि वायच्यामध्ये एकूण 6 लोक आहेत म्हणले. यस इथं आहे, वाय इथं आहे, याच्यामध्ये 6 लोक आहेत. तर ही जी बिल्डिंग आहे याच्यामध्ये एकूण 8 लोक आहेत बघा. बिल्डिंगमध्ये एकूण 8 लोक आहेत. यस आणि वायच्यामध्ये जर 6 लोक असतील तर यस आणि वाय हे एकदम टोकाच्या पोझिशनला आहेत, टोकाला आहेत. म्हणजे यस हा जर पहिल्या मजल्यावर असेल तर वाय हा 8व्या नंबरला असणार आणि वाय हा जर पहिल्या मजल्यावर असेल तर यस हा 8व्या मजल्यावर असणार आहे. कारण तरच त्यावेळेस त्यांच्यामध्ये 6 लोक असतील ना, बरोबर? कळलं आहे का? यस आणि वायच्यामध्ये 6 लोक आहेत असं सांगितलं बघा. यस आणि वायच्यामध्ये 6 लोक आहेत. तर 6 लोक कधी असणार आहेत? आता पहिली जर आपण पॉसिबिलिटी बघितली याच्यामध्ये आपण वायची पोझिशन फिक्स केलेली आहे 8 नंबरला आणि खाली काय सांगितलं होतं आपल्याला स्टेटमेंटमध्ये, यस आणि वायच्यामध्ये 6 लोक आहेत. जर वाय इथं आहे तर यस कुठे येणार, यस डायरेक्ट पहिल्या मजल्यावर येणार, तरच याच्यामध्ये 6 लोक होऊ शकतात ना. बघा 1 2 3 4 5 6 ह्या 6 जागा शिल्लक कधी असू शकतात, ज्यावेळेस यस आणि वाय हे दोन्ही पण एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत. एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे कसं, जर यस 1 नंबरला असेल तर वाय 8 नंबरला जाणार आणि जर वाय हा 1 नंबरला असेल तर यस 8 नंबरला जाणार. तेव्हाच याच्या दोघांच्यामध्ये 6 जण राहतील ना. तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आपण यसची पोझिशन फिक्स केली. आता दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये यसची पोझिशन फिक्स करू. आपल्याला स्टेटमेंटनं काय सांगितलं होतं, यस आणि वायच्यामध्ये 6 लोक आहेत. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये वायच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत बघा. इथं वाय एक दुसऱ्या मजल्यावर येऊ शकतो आणि वाय पहिल्या पण मजल्यावर येऊ शकतो. मी काय म्हणलं आहे, यस आणि वायच्यामध्ये जर 6 लोक असतील तर या दोन्ही पण एक्स्ट्रीम पोझिशनला असणार आहेत, म्हणजे एकदम टोकाच्या बिंदूवर असणार आहेत. म्हणजे वाय हा दुसऱ्या मजल्यावर येईल का, तर नाही. वाय जर दुसऱ्या मजल्यावर ठेवायचा म्हणलं तर याच्यावर 6 लोक जर सोडले आपण, 1 2 3 4 5 6, तर यसला जागा शिल्लक राहणार नाही ना. त्याच्यामुळं वाय हा पहिल्या मजल्यावर येणार. मग आपण काय करू, वायला या मजल्यावरून खोडून टाकू. दुसऱ्या मजल्यावर जो होता तो खोडलं, म्हणजे वायची पोझिशन आता पहिल्या मजल्यावर फिक्स झाली, बरोबर? वायची पोझिशन पहिल्या मजल्यावर फिक्स झाली आणि वाय आणि यसच्यामध्ये 6 लोक आहेत, त्याच्यामुळं ते एक्स्ट्रीम पोझिशनलाच असणार आहेत. मग वाय जर पहिल्या मजल्यावर आला तर यस कुठं जाणार, आता 8व्या मजल्यावर जाणार. तर इथपर्यंत आपण सॉल्व केलं बघा. आता पुढचा क्लू काय आहे बघू. व्ही हा डब्ल्यूच्या अगदी वर राहतो. अगदी वर किंवा यालाच लगत म्हणतात बघा, एकदम लगत वर राहतो म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये इमिडिएटली अबव असं म्हणतात. इमिडिएटली अबव म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे, व्ही हा डब्ल्यूच्या वर राहतो. म्हणजे बघा, जर व्ही इथं असेल तर डब्ल्यू खाली असणार आहे. हे दोघं चिटकून असणार आहेत. डब्ल्यूच्या वर व्ही राहतो किंवा व्हीच्या खाली डब्ल्यू राहतो, दोघं पण चिटकून असणार आहेत. तर आता पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघू, कोणत्या 2 फ्लोअर, सलगचे 2 फ्लोअर शिल्लक आहेत बघू. तर इथं 7 नंबरचं फ्लोअर आणि 6 नंबरचं फ्लोअर हे शिल्लक आहे आणि 3 नंबर आणि 2 नंबरचं फ्लोअर शिल्लक आहे. तर आपण काय करू, आता इथं व्ही आणि डब्ल्यू पुट करू. जर आपण व्ही इथं आणि डब्ल्यू इथं घेतलं, काय सांगितलेलं आपल्याला, व्हीच्या खाली डब्ल्यू आहे किंवा डब्ल्यूच्या वर व्ही आहे आणि हे दोघं पण लगत आहेत, म्हणजे अगदी एका खाली एक आहेत. व्ही जर वर असेल तर डब्ल्यू त्याच्या लगच खाली आहे असं सांगितलं आहे. मग व्ही 7व्या ठिकाणी ठेवला तर डब्ल्यू 6व्या ठिकाणी येईल आणि व्ही जर 3ऱ्या ठिकाणी ठेवला तर डब्ल्यू हा 2ऱ्या ठिकाणी येईल. म्हणजे पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये व्ही आणि डब्ल्यूच्या 2 पोझिशन तयार झाल्यात. आता दुसरी पॉसिबिलिटीमध्ये बघू, व्ही आणि डब्ल्यू कुठं कुठं ठेवता येते. दुसरी जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये व्ही डब्ल्यू कुठं कुठं ठेवतात असं बघू. व्ही आणि डब्ल्यू सलग 2 ठिकाणी आहे म्हणून सांगितलं, एका खाली एक आहेत असं सांगितलं आहे. व्ही वर आहे आणि डब्ल्यू खाली आहे. जर आपण डब्ल्यू इथं ठेवला तर व्ही इथं येईल, बरोबर? जर आपण डब्ल्यू इथं ठेवला तर व्ही इथं येईल आणि जर आपण डब्ल्यू इथं ठेवला तर व्ही इथं येईल. सॉरी, एक्स नाही, व्ही इथं येईल. तर इथे एकूण 3 कंडिशन तयार झाल्या बघा. अजून 3 कंडिशन. मग कोण काय करणार, अजून 3 पॉसिबिलिटी वाढणार. 3 पॉसिबिलिटी म्हणजे 3 कॉलम आखणार आणि ते अजून कॉम्प्लिकेट होणार आहे, अजून टाईम कन्झ्युमिंग होणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करू, मी काय म्हणलं, आपल्याला पॉसिबिलिटी जर वाढवायची असतील अजून, त्याच्या आधी पुढचं वाक्य वाचायचं. पुढच्या वाक्यामध्ये एखादी पॉसिबिलिटी कमी होते का आपण चेक करू. मग सध्या पुरतं आपण दुसरी केस एवढीच ठेवू बघा. व्ही आणि डब्ल्यूची पोझिशन सध्याला आपण सेट नाही करायची. पुढचं वाक्य वाचू. काय लिहिलं आहे, व्ही हा डब्ल्यूच्या अगदी वर राहतो
पण टीच्या खाली राहतो, टीच्या खाली राहतो म्हणले. म्हणजे व्हीच्या खाली डब्ल्यू आहे आणि या दोघांच्या वर टी आहे कुठं तर. मग या व्ही आणि टीच्यामध्ये थोडं अंतर असू शकते बघा, किंवा व्ही हा टीच्या लगेच वर पण असू शकतो. समजतंय का? काय दिलेलं आहे, व्ही हा डब्ल्यूच्या अगदी वर राहतो पण टीच्या खाली राहतो. म्हणजे टी इथं कुठं तर आहे, त्याच्यामध्ये 1-2 जागा असतील, शिल्लक काहीतरी असणार आहे किंवा नसेल पण, आणि व्ही डब्ल्यू हे लगत आहेत, अशी पोझिशन आहे बघा. मग टी हे आहे, हे जे टी आहे हे व्हीला चिटकून पण असू शकते, किंवा व्ही आणि टीच्यामध्ये 1-2 मजल्यांचं अंतर पण असू शकतं, परंतु व्हीच्या वर हा टी राहतो असं सांगितलेलं आहे. तर आपण काय करू आता, टीची पोझिशन सेट करून घेऊ. पहिली जी पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये जर आपण ही जर केस समजली, हो का, ही जर केस आपण कन्सिडर केली, व्ही आणि डब्ल्यू दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आहेत आणि काय म्हणले, टी हा व्हीच्या वर आहे, मग आपल्याला टीची पोझिशन इथं किंवा इथं सेट करावी लागेल, बरोबर. आणि जर आपण कन्सिडर केलं व्ही आणि डब्ल्यू हे 6व्या आणि 7व्या मजल्यावर आहेत, तर टीला जागा शिल्लक नाही ना वर, टीला मजला शिल्लक नाही, त्याच्यामुळं व्ही आणि डब्ल्यू 6व्या आणि 7व्या मजल्यावर आहेत हे चुकलेलं आहे. आपण हे कट करून टाकू, 6व्या आणि 7व्या मजल्यावर आहेत. याचा अर्थ काय झाला, टीला कुठली जागा शिल्लक राहिली आता, टीला एकतर 6व्या मजल्यावर नाहीतर 7व्या मजल्यावर ठेवावं लागेल. कारण काय म्हणले, व्ही आणि डब्ल्यू हे लगत राहतात एकमेकांच्यावर, व्ही हा डब्ल्यूच्या वर राहतो आणि व्हीच्या वर हा टी राहतो म्हणले. मग पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये टीची फक्त 6व्या आणि 7व्या प्लेसवरच जागा राहणार, या दोन्हीपैकी एक असणार आहे. आणि दुसरी जी पॉसिबिलिटी आहे, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला व्ही डब्ल्यू अजून सेट करायचे राहिलेले आहेत, पण व्हीच्या वर टी आहे असं सांगितलं आहे, बरोबर. तर आपल्याला आत्ता इथं जर डब्ल्यू ठेवलं तर इथं व्ही ठेवावं लागेल आणि त्याच्यावर टी इथं पण येऊ शकते किंवा इथं पण येऊ शकते. त्याच्यानंतर जर डब्ल्यू इथं ठेवलं तर व्ही इथं ठेवावं लागेल आणि टी इथं ठेवावं लागेल. अशा 2 केसेस तयार व्हायलात, त्याच्यामुळं अजून कॉम्प्लिकेशन होणार. आपण काय करू, कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा पुढचा क्लू वाचू. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जर आपल्याला एक कळालेलं आहे, एसची पोझिशन कळाली, डब्ल्यूची कळाली, व्हीची पोझिशन कळालेली आहे, त्याच्यानंतर झेड आणि एक्सची पण कळाली, वायची पण कळाली, आणि टीची पोझिशन ही 6व्या किंवा 7व्या स्थानावर आहे, ती पण आता पुढच्या क्लूमध्ये कन्फर्म होऊनच जाईल. आणि दुसरी जी पॉसिबिलिटी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्ही डब्ल्यू आणि टी या तिन्ही पण लोक आहेत, यांची पोझिशन अजून फिक्स झालेली नाही. तर आपण काय करू, पुढचा क्लू वाचू. पुढचा क्लू काय दिलेला आहे, यू हा एक्सच्या वर राहत नाही, यू हा एक्सच्या वर राहत नाही म्हणलं आहे. मग पहिली जर आपण पॉसिबिलिटी बघितली, यू हा एक्सच्या वर राहत नाही, एक्स इथं आहे, यू इथं राहत नाही म्हणलं आहे आणि यू इथं पण राहत नाही. मग यूला जागा शिल्लक आहे का, खाली जागा कुठली शिल्लक राहिली आहे का यूला, नाही, कारण खालच्या सगळ्यांच्या पोझिशन फिक्स झालेल्या आहेत, यूला कुठलीच जागा शिल्लक राहणार नाही. यू हा एक्सच्या वर राहतो म्हणले, म्हणजे इथं तर नाही तर इथं तर असणार आहे, बरोबर. आणि यूला खाली जागा शिल्लक राहिली नाही, त्याच्यामुळं आपली जी पहिली पॉसिबिलिटी होती ही इथली चुकलेली आहे म्हणायचं. म्हणजे ही पॉसिबिलिटी पुढं कन्सिडर करायची गरज पडणार नाही आपल्याला. आता उत्तर फक्त ही जी दुसरी पॉसिबिलिटी आहे किंवा दुसरी केस आहे याच्यामध्येच उत्तर निघणार आहे. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जे आपलं काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंटनुसार पहिली पॉसिबिलिटी फॉलो करत नाही, कारण एक्सच्या वर यू आहे असं म्हणले आणि यू हा एक्सच्या वर राहत नाही म्हणले, यू हा एक्सच्या वर राहत नाही आणि खाली तर यूला जागाच शिल्लक नाही, त्याच्यामुळे आपण पहिली पॉसिबिलिटी काय केली, कॅन्सल करून टाकली. ठीक आहे. मग आता फक्त आपल्याला ह्या दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करायचा आहे. आता बघा, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला काय काय फिल करायचं राहिलं आहे, व्ही एक फिल करायचं राहिलं आहे, डब्ल्यू एक राहिला आहे, त्याच्यानंतर टी राहिला आहे, टी हा व्हीच्या वर आहे असं सांगितलं आहे आणि यूची एक माहिती सांगितली, यू हा एक्सच्या वर राहत नाही असं म्हणलं आहे, म्हणजे यू हा एक्सच्या खाली असणार आहे, एक्सच्या खालीच असणार आहे कुठं तर यू, बरोबर. तर या 4 जणांची पोझिशन फिक्स करायची राहिली. आपलं उत्तर आता येईल लवकरच. तर बघा, व्ही आणि डब्ल्यू हे लगत आहेत, ठीक आहे. व्ही आणि डब्ल्यू हे एकदम एकाखाली एक आहेत. व्हीच्या वर टी आहे, मग टी आणि व्हीच्यामध्ये एक घर असू शकते, 2 घर असू शकते किंवा ते लगत पण असू शकतात, पण टी हा व्हीच्या वर आहे असं सांगितलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय करू आपण, आता पुढची पॉसिबिलिटी वाचू. सध्याला पण आपल्याला डायरेक्ट फिल करता येणार नाही, कारण वेगवेगळ्या पॉसिबिलिटी तयार व्हायला लागल्यात. डब्ल्यू जर आपण इथं ठेवलं तर व्ही इथं ठेवावं लागेल, डब्ल्यू इथं ठेवलं तर व्ही इथं ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर डब्ल्यू इथं ठेवलं तर व्ही इथं ठेवता येणार नाही, कारण पुढं वर टीला जागा शिल्लक नाही ना. म्हणजे अजून पण 2 केस तयार व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं काय करायचं, आपण 2 केस पुढं वाढवण्यापेक्षा पुढचा क्लू वाचून घ्यायचा. पुढचा क्लू काय दिला आहे, डब्ल्यू हा वायच्या अगदी वर राहत नाही,
महत्त्वाचा आहे बघा, शेवटचा क्लू आहे, सगळ्यात महत्त्वाचा क्लू आहे. डब्ल्यू हा वायच्या अगदीवर राहत नाही. अगदीवर म्हणजे लगतवर राहत नाही, वायच्या वर राहत नाही असं दिलं आहे. म्हणजे डब्ल्यू हा इथं राहत नाही हे तर फिक्स झालं आहे. डब्ल्यूची पोझिशन ही नाही. मग आता फक्त वरच्या 3 जागा राहिल्यात बघा, वरच्या 3 जागा राहिल्यात, तिसरा, चौथा आणि पाचवा या 3च मजले राहिलेत. आणि त्यातल्या त्यात आपल्याला काय सांगितलं आहे, व्ही हा डब्ल्यूच्या वर राहतो आणि व्हीच्या वर हा टी राहतो असं सांगितलं आहे. मग टी लगत पण असू शकते किंवा त्यात काही अंतर पण असू शकते. मग जर आपण डब्ल्यू हा इथं प्लेस केला तर व्ही इथं येणार, कारण व्ही आणि डब्ल्यू चिटकून आहेत बघा. व्ही हा डब्ल्यूच्या वर आहे आणि आता फक्त एकच जागा राहिली. आणि काय सांगितलं होतं वाक्यामध्ये, आपल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं, व्हीच्या वर टी राहतो. मग टीला फक्त एवढीच जागा राहिली आहे. मग बघा, टीची पोझिशन फिक्स झाली, डब्ल्यूची झाली आणि व्हीची पण झाली. आता उरली फक्त यूची. मग ही इथं काय म्हणलं होतं, डब्ल्यू येणार नाही म्हणलं होतं. मग इथं आपण काय करू, यू पुट करून टाकू. आपलं उत्तर बघा आलेलं आहे. 8 जण आपण या बिल्डिंगमध्ये सेट केलेले आहेत आणि 8च्या 8 जणांना त्यांची पोझिशन मिळालेली आहे. तर आपण काय करू, एकदा प्रश्नानुसार चेक करून बघू हे बरोबर आहे का नाही, एकदा चेक करू आपण. हे बघा, एक्स हा विषम मजल्यावर आहे पण तिसऱ्या मजल्यावर नाही. एक्स कुठं आलेला आहे आपला, 7व्या मजल्यावर आला आहे, बरोबर, विषम मजल्यावर आहे. त्याच्यानंतर झेड हा एक्सच्या अगदी खाली राहतो. झेड हा एक्सच्या खाली राहतो. एक्सच्या खाली झेड आहे का, करेक्ट आहे. त्याच्यानंतर झेड आणि वायच्यामध्ये 2पेक्षा जास्त लोक राहतात. झेड इथं आहे, वाय इथं आहे. याच्यामध्ये 2पेक्षा जास्त लोक आहेत का, 1 2 3 4 म्हणजे 4 लोक आहेत, बरोबर आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर यस आणि वायच्यामध्ये 6 लोक राहतात. यस इथं आहे, वाय इथं आहे. हे दोघं पण एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. याच्यामुळं त्यांच्यामध्ये 6 जण असतील, बरोबर. यस इथं आहे, वाय इथं आहे. याच्यामध्ये 6 जण आहेत का, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, बरोबर आहे. व्ही आणि डब्ल्यू, व्ही हा डब्ल्यूच्या अगदीवर राहतो. व्ही हा डब्ल्यूच्या वर राहतो, करेक्ट आहे. ही पण केस बरोबर दिलेलं आहे. हे पण क्लू बरोबर दिलेला आहे. पण टीच्या खाली राहतो. पण टीच्या खाली राहतो, कोण राहतो, व्ही. व्ही हा टीच्या खाली आहे का, व्ही हा टीच्या खाली आहे. ठीक आहे, बरोबर आहे. याच्यानंतर यू हा एक्सच्या वर राहतो म्हणले. यू कुठं आहे, यू इथं आहे. सॉरी, यू हा एक्सच्या वर राहत नाही म्हणले. यू हा एक्सच्या वर राहत नाही. यू इथं आहे आणि एक्स इथं आहे. म्हणजे बघा, यू हा एक्सच्या खाली आहे म्हणजे हे पण करेक्ट दिलेलं आहे. आणि डब्ल्यू हा वायच्या अगदीवर राहत नाही. डब्ल्यू हा वायच्या अगदीवर म्हणजे इथं डब्ल्यू राहतोय का, नाही, कारण डब्ल्यू इथं राहतोय तिसऱ्या मजल्यावर. म्हणजे जेवढ्या काय आपल्याला क्लू दिलेले आहेत, जेवढ्या काय आपल्याला कंडिशन दिलेल्या आहेत, त्या सगळ्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत बघा दुसऱ्या पॉसिबिलिटीनुसार. तर आपण सगळ्यांची पोझिशन सेट केली. आता प्रश्न बघू, काय काय प्रश्न दिलेले आहेत. याच्यावर एकदम सोपे प्रश्न विचारलेले असतात. काय दिले, 5व्या मजल्यावर कोण राहते, 5व्या मजल्यावर कोण राहते, टी राहतो. 5व्या मजल्यावर टी राहतोय. त्याच्यानंतर हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन डब्ल्यू अँड एक्स, डब्ल्यू आणि एक्सच्या दरम्यान किती लोक राहतात. फक्त आपण जी पोझिशन सेट केली आहे ती बघायचं आणि उत्तर द्यायचे असतात. डब्ल्यू इथं आहे, एक्स इथं आहे. याच्यामध्ये किती लोक राहिले, 3 लोक राहतात. ठीक आहे, तुम्हाला बघून उत्तर द्यायचं, 3 येईल. व्हीच्या अगदीवर कोण राहतो, व्हीच्या अगदीवर कोण राहतोय, अगदीवर किंवा लगत म्हणता येईल बघा त्याला, एकदम चिटकून वर कोण राहतोय, टी राहतोय. व्हीच्या अगदीवर हा टी राहतोय. ठीक आहे, याचं उत्तर आलं टी. 9वा प्रश्न काय दिला आहे बघा, 1 मिनिट. नववा प्रश्न काय दिला आहे, दिलेल्या व्यवस्थेनुसार खालील 5 पैकी 4 एका विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि अशा प्रकारे गट तयार करतात. तर कोणता गट हा त्या गटात समाविष्ट नाही, किंवा कोणता. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, दिलेल्या व्यवस्थेनुसार खालील 5 पैकी 4 एका विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि अशा प्रकारे गट तयार करतात. तर कोणत्या गटात समाविष्ट नाही. म्हणजे 4 जण एक सारखा पॅटर्न फॉलो करतात. 4 जण जे आहेत ते एक पॅटर्न फॉलो करतात आणि जो 5वा आहे म्हणजे शिल्लक एक आहे तो पॅटर्न फॉलो करत नाही. 5 ऑप्शन आहेत, 5 पैकी कुठला ऑप्शन येते बघा. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. हे जे आपण मांडणी केलेली आहे, हे जे मजल्यावर आपण सगळ्या लोकांची पोझिशन सेट केलेली आहे, त्याच्यामध्ये हा जो 9वा प्रश्न आहे आताचा, याच्यामध्ये 4 लोक एक पॅटर्न फॉलो करायला लागलेत आणि 5वा तो पॅटर्न फॉलो करत नाही. तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि 10वा प्रश्न काय, हू लिव्ज ऑन सेकंड फ्लोअर, सेकंड फ्लोअरवर कोण राहते बघा. सेकंड फ्लोअरवर कोण राहते, सेकंड फ्लोअरवर यू राहतोय. ठीक आहे, तर 9वा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. 9वा प्रश्न होमवर्क आहे, त्याचं उत्तर कमेंट करा. आता पुढचा प्रश्न बघू. खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यासा आणि खालील प्रश्नाची उत्तरे द्या. अल्फा न्यूमरिक सिरीजचा प्रश्न आहे बघा.
एक सिरीज दिलेली आहे आपल्याला, इथं दिसते एक मालिका आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. काय दिलं आहे मराठीत वाचतो. वर्णमाला मालिकेत असे किती सी आहेत ज्यांच्या लगेच आधी स्वर आणि त्यानंतर व्यंजन आहेत. स्वरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्वरला इंग्लिशमध्ये वॉवेल म्हणतात आणि व्यंजनाला कॉन्सोनंट म्हणतात. तर इंग्लिशमध्ये एकूण 26 अल्फाबेट आहेत बघा. त्यापैकी 21 हे व्यंजन आहेत, त्यालाच इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट म्हणतात, आणि 5 हे वॉवेल आहेत. ते 5 वॉवेल कोणते कोणते आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू हे स्वर आहेत, आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते व्यंजन आहेत. म्हणजे एकूण 26 आहेत बघा. तर काय म्हणले, वर्णमालिकेत असे किती सी आहेत, असे किती सी आहेत ज्यांच्या लगेच आधी स्वर आणि लगेच नंतर व्यंजन आहे. बघा सी इथं आहे, याच्या आधी स्वर आहे का, लगेच आधी स्वर आहे का, नाही. म्हणजे हा सी तर नसणार आहे. हा आपल्याला जो उत्तर पाहिजे तो सी हा नाही. ठीक आहे. अजून पुढचा सी बघा कुठं आहे, इथं सी आहे. याच्या लगेच आधी स्वर आहे का, नाही. पुढचा सी बघू, हा सी. याच्या लगेच आधी स्वर आहे का, ई हा स्वर आहे, करेक्ट. आणि लगेच नंतर व्यंजन आहे का, बी हे व्यंजन आहे. म्हणजे एक सी तर आपल्याला सापडला आहे. पुढचा सी बघू, याच्या आधी लगेच स्वर आहे का, आहे. याच्यानंतर लगेच व्यंजन आहे का, तर नाही, ए हा स्वर आहे. म्हणजे आत्तापर्यंत फक्त आपल्याला एक सी सापडला आहे बघा इथं. त्याच्या आधी स्वर आहे ई आणि त्याच्यानंतर व्यंजन आहे, एक सापडला आहे. त्याच्यानंतर इथं तर नव्हतं आणि पुढं तर सीच सापडत नाही. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 1. पुढचा प्रश्न बघू. जर मालिकेतून सर्व स्वर वगळले तर डाव्या टोकापासून 8व्या क्रमांकावर कोणता वर्ण असेल? वर्ण आहे इथं, वर्णमाला नाही. कोणता वर्ण असेल किंवा कोणतं लेटर असेल? सगळे स्वर वगळायचे आहेत आपल्याला. सगळे स्वर म्हणजे जे ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल आहेत ते सगळे आपण वगळून टाकायचे. त्या टायमिंगला डावीकडून काय म्हणलं, डाव्या टोकापासून 8व्या क्रमांकावर. डावं टोक कोणतं या मालिकेचं? हे झालं डावं टोक आणि हे झालं उजवं टोक. आता काय करायचं, स्वर जिथे दिसला त्याला कॅन्सल करून टाकायचं. स्वर आहे हे कॅन्सल करून टाकलं आपला. ठीक आहे. आपल्याला फक्त व्यंजन शोधायचे म्हणायचं थोडक्यात. 8व्या नंबरचं व्यंजन शोधायचं डावीकडून. हे व्यंजन आहे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. हा स्वर आहे म्हणून सोडून दिला. एफ हा 5 नंबर आला. हे 2 स्वर आहेत ई आणि आय. त्याच्यानंतर बी हा 6 नंबर आला. सी हा 7 नंबर आला. ए हा स्वर आहे म्हणून सोडून दिला आणि एफ उत्तर आला आपला 8 नंबर. डाव्या टोकापासून 8 नंबर काय असणार आहे, एफ. बरोबर, उत्तर आलं एफ. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. वर्णमाला मालिकेत असे किती स्वर आहेत ज्यांच्या लगेच आधी व्यंजन आहे? ही वर्षीची मालिका दिली आहे, याच्यामध्ये असे किती स्वर आहेत ज्यांच्या आधी व्यंजन, म्हणजेच व्यंजन पहिल्यांदा आणि नंतर स्वर, व्यंजन आणि त्याच्यानंतर स्वर, अशी जोडी शोधायची आपल्याला. पहिल्यांदा व्यंजन आणि नंतर स्वर. व्यंजन कुठं आहे बघा आता, ए हा स्वर आहे, बी हे व्यंजन आहे. आपल्याला व्यंजन आधी नंतर स्वर पाहिजे. हे व्यंजन आहे पण त्याच्यानंतर स्वर नाही. हे व्यंजन आहे, सॉरी हे व्यंजन आहे पण याच्यानंतर स्वर नाही. हे व्यंजन आहे डी, पण याच्यानंतर स्वर आहे बघा. म्हणजे ही जोडी सापडली आपल्याला. पहिली जोडी सापडली डी आणि ई. पहिल्यांदा व्यंजन आहे नंतर स्वर आहे. याच्या पुढं बघू आता, डी आणि ईच्या पुढे जाऊ आपण. एफ आणि ई आहे बघा. एफ हे व्यंजन आहे, ई हा स्वर आहे. परत दुसरी जोडी सापडली आपल्याला एफ ई. तिसरी जोडी बघू, एफ ईपर्यंत आलो होतो. ई आणि आयची बघू, दोन्ही पण स्वर आहेत. त्याच्यानंतर आय आणि बी बघू, पहिला स्वर आहे दुसरा व्यंजन आहे. त्याच्यानंतर बी सी बघू, हे दोन्ही पण व्यंजन आहेत. याच्यानंतर सी ए पाहू, सी एमध्ये सी व्यंजन आहे, ए स्वर आहे. म्हणजे ही जोडी सापडली आपल्याला सी एची. त्याच्यानंतर पुढं जाऊ, सी एपर्यंत आलो आहे आपण. ए एफ पहिला स्वर आहे दुसरा व्यंजन आहे. ही आपल्याला जोडी नाही पाहिजे, कारण पहिल्यांदा व्यंजन नंतर स्वर पाहिजे. त्याच्यानंतर सी एपर्यंत आलो होतो आपण. एफ आणि ई बघू, एफ हा व्यंजन आहे, ई हा स्वर आहे. सापडली पुढची जोडी एफ आणि ई. इथं पण होती ती एफ ईची जोडी, इथं पण आहे, डबल मोजली आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं सी आहे आणि इथं बी आहे, दोन्ही व्यंजन आहेत. इथं बी आहे आणि इथं स्वर आहे बघा, ए हा स्वर आहे. म्हणजे ही पण एक जोडी तयार झाली बी एची, बी आणि ए. याच्यानंतर इथंच 5 जोड्या तयार झाल्यात बघा. ऑप्शन बघू 5 आहे का किंवा 5पेक्षा जास्त आहे का बघू. पहिल्यांदा आपण ऑप्शन काय काय दिलेत बघू. ऑप्शन काय काय आहेत, 1 2 4 5 ऑप्शन नाही, 5पेक्षा जास्त आहे. म्हणजे किमान 5 तर जोड्या सापडलेल्याच आहेत आपल्याला. मोर दॅन 5 उत्तर येईल, म्हणजे 4था ऑप्शन असणार आहे. 14वा प्रश्न बघू. 14वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. जर
पहिल्या आणि 14व्या अक्षरांची, दुसरा आणि 15व्या अक्षरांची, त्याच्यानंतर तिसरा आणि 26व्या 13व्या आणि 26व्या, काय म्हणलं आहे, पहिला अक्षर आणि 14वा अक्षर, त्याच्यानंतर दुसरा अक्षर आणि 15वा अक्षर, असं करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि शेवट 13वा अक्षर आणि 26वा अक्षर या अक्षरापर्यंतची अदलाबदल जर केली आपण, म्हणजे काय करायचं आहे, पहिल्या अक्षराच्या ठिकाणी 14वे लिहायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या अक्षराच्या ठिकाणी 15वे लिहायचे, तिसऱ्याच्या ठिकाणी 16वे लिहायचे, असं करत करत 13व्या अक्षराच्या ठिकाणी आपल्याला 26वे लिहायचे. असे अदलाबदल करायची, इंटरचेंज करायचे, म्हणजे पहिल्याच्या ठिकाणी 14वे आणि 14च्या ठिकाणी पहिलं असं लिहायचं आपल्याला. मग एक आपली नवीन मालिका तयार होणार आहे. तर त्या नवीन मालिकेत उजव्या टोकाकडून 10व्या अक्षराच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर कोणते अक्षर असेल म्हणले. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे बघा. ही आपल्याला अल्फान्यूमरिक सिरीज दिलेली आहे. ही जी सिरीज दिलेली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त हा क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगतो, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. काय करायचं आहे, ही पहिला आहे बघा, ही पहिली पोझिशन आहे, याची पहिला एलिमेंट आहे. हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, काय म्हणलं आहे, पहिल्याच्या ठिकाणी 14वा ठेवायचा आहे. 14वा कुठं आहे, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, ई हा 14वा आहे. काय करायचं आहे, एच्या ठिकाणी ई टाकायचं आणि ईच्या ठिकाणी ए टाकायचं. त्याच्यानंतर बीच्या ठिकाणी सी आणि सीच्या ठिकाणी बी, त्याच्यानंतर या बीच्या ठिकाणी हे बी आणि या बीच्या ठिकाणी हे बी, त्याच्यानंतर सीच्या ठिकाणी पुढचं बी टाकायचं आहे आणि बीच्या ठिकाणी हे सी टाकायचं आहे. त्याच्यानंतर डीच्या ठिकाणी काय करू आपण, ए टाकू आणि एच्या ठिकाणी डी टाकू, म्हणजे इंटरचेंज करायच्यात पोझिशन. काय करायचं आपल्याला, पहिली जी पोझिशन आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला हे बघा, पहिलं जे लेटर आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला 14वे लेटर टाकायचं आहे आणि जिथं 14वे लेटर आहे त्याच्या ठिकाणी पहिलं टाकायचं आहे. तसंच दुसरं जे लेटर आहे त्याच्या ठिकाणी 15वा टाकायचं आहे आणि 15वा लेटरच्या ठिकाणी दुसरं लेटर टाकायचं आहे. असं करत करत आपल्याला 13वं जे लेटर आहे त्या ठिकाणी 26वे आणि 26वे जे लेटर आहे त्या ठिकाणी 13वे टाकायचं आहे. तर परत एकदा 26 लेटरची सिरीज तयार होणार आहे, पण नवीन प्रकारची सिरीज असणार आहे. तर त्या जी सिरीज तयार होणार आहे त्या सिरीजमध्ये काय केलं आपण, त्या सिरीजमध्ये आपल्याला शोधायचं आहे काय, उजव्या टोकापासून 10व्या अक्षराच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर कोणतं अक्षर असेल. जे उजवं टोक आहे, इकडचं उजवं टोक असतं, इकडचं डावं टोक असतं. उजव्या टोकापासून 10वं अक्षर जे असणार आहे, उजव्या टोकापासून इथं कुठलं तर 10वं अक्षर असेल तर त्या 10व्या अक्षराच्या उजवीकडचं 7वं अक्षर शोधायचं आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय, उजव्या टोकापासून तिसरं अक्षर शोधायचं आपल्याला. 10मधून जर 7 गेले तर 3 येतात. उजव्या टोकापासून आपल्याला तिसरं अक्षर शोधायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्या प्रश्नामध्ये, उजव्या टोकापासून जे 10वं आहे आणि 10व्यापासून उजवीकडे 7वं, याचा अर्थ काय, उजवीकडून तिसरंच. तर आपल्याला ते तिसरं लेटर शोधायचं आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि शेवट काय दिलं बघा, हाऊ मेनी टोटल वॉवेल्स आर देअर इन अल्फाबेटिकल सिरीज. वरची जी सिरीज दिलेली आहे त्याच्यामध्ये एकूण किती वॉवेल्स आहेत, एकूण किती स्वर आहेत असं दिलं आहे. वरची जी वर्णमाला दिली आहे एकदा मोजून घेऊ, एकूण किती स्वर दिलेत. हे बघा, एकूण स्वर इंग्लिशमध्ये एकूण 5 आहे. त्याचा अर्थ असा नाही काढायचा की 5 स्वर असतील. जर ए डबल आलं तर ते 2दा मोजायचं आहे, ई डबल आलं तर ते 2दा मोजायचं आहे, असं मोजत जायचं आपल्याला. आता मोजून घेऊ बघा किती स्वर आहेत एकूण. सुरुवात करू. ए हा स्वर, याला 1 नंबर दिला. त्याच्यानंतर ई हा स्वर आहे 2 नंबर, आय हा स्वर आहे 3 नंबर, इथं पण ई आहे परत एकदा 4 नंबर. त्याच्यानंतर इथं 5, ई हा स्वर आहे 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, ओ हा स्वर आहे 9 नंबर, ए ई आय ओ यू, यू हा स्वर आहे 10, म्हणजे 10 आहेत बघा. याचं उत्तर 10 येईल. 10 उत्तर आले बघा. तर आय होप तुम्हाला आजचे सर्व प्रश्न समजले असतील. आपण आजच्या सिरीजमध्ये फ्लोअर बेस्ड पझल पण इन्क्लूड केले होते. तर ते फ्लोअर बेस्ड पझल कसे सॉल्व करायचे, त्यात ज्या पॉसिबिलिटी तयार होतात, ज्या केसेस तयार होतात, आपण किमान 2 केसेसपासून सुरुवात केली होती. त्याच्यानंतर पुढं 3 4 वाढत जातात. पण आपण काय करायचो, तिसरी केस जर वाढायली तर त्याच्या आधी आपण काय करायचो, पुढची जे क्लू दिलेला आहे ते वाचायचो आणि ती तिसरी केस इलिमिनेट होते का नाही आपण हे चेक करायचो. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.